आपल्यासोबत पुणकर सर आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर काय सांगाल, बैठक झालेली आहे, काय नेमके प्रस्ताव तुमच्याकडनं देण्यात आले? हे बघा, गेल्या जून जुलैपासून आम्ही ज्या मतदारसंघांमध्ये लक्ष केंद्रित करून तयारी करतो आहे, तिथे आंदोलन असेल, संघटनात्मक तयारी असतील, सभा असतील, आम्ही खूप ताकदीने ती तयारी केलेली आहे की आणि जेव्हा आमच्याजवळ कोणतं अलायन्स पण नव्हतं, कोणती युती नव्हती, आघाडी नव्हतं, आम्ही आमच्याच बळावर आमची तयारी करत होतो। आता तीच यादी आज महाविकासनी चर्चेला बोलवल्यानंतर आम्ही आमच्याकडून 27 जागांची एक प्रस्ताव आम्ही त्यांना दिलेला आहे। त्या 27 जागांमध्ये काही जागांचा अपवाद सोडला तर इतर जागांवर आमची कॉम्प्रोमाइज करण्याची किंवा तयारी चर्चेची आमची तयारी आहे। जर चर्चा झाली तर त्यातून 100% मार्ग निघू शकतो। दुसरीकडे बघायचं तर तुम्ही मनोज जरांगे यांना देखील उमेदवारी मिळावी अशा प्रकारचा प्रस्ताव जो आहे तो दिलेला आहे, पण प्रश्न याच्यामध्ये असा आहे की ती अपक्ष जर का निवडणूक लढले तर काय? कारण त्यांच्याकडनं आता असं सांगण्यात येत आहे की मी माझा पिंड हा राजकारणाचा नाही आहे, मी समाजकारणाचा आहे, मी लोकांचा आहे, त्यामुळे त्यांनी जर दिली असेल तर त्याबद्दल धन्यवाद, पण पुढं काय? जर का ते नाकारतात तर त्यानंतर तुमची काय पुढची भूमिका असणार? नाही बघा, श्री मनोज जरांगे पाटील यांना आणि पुण्यातून डॉक्टर अभिजित वैद्य यांना महाविकास आघाडी, ज्याच्यामध्ये आम्ही पण सामील असू, आपण सर्वांनी मिळून त्यांचा कॉमन कॅन्डिडेटचं डिक्लेअर करावं अशी आमचा एक प्रस्ताव आहे। आता जरांगे साहेबांनी जर तो नाकारला तर तो त्यांचा प्रश्न आहे, तो त्यांचा निर्णय आहे। पण तुम्ही त्यांना मनवण्यासाठी ट्राय करणार जरी का त्यांनी आम्ही आमच्याकडून आमची भूमिका, आमचा प्रस्ताव दिलेला आहे, तो प्रस्ताव जरांगे साहेब ॲक्सेप्ट करतील नाही करतील तो निर्णय त्यांचा आहे। दुसरा मुद्दा येतो की अकोल्याची जागा जी आहे ते प्रकाश आंबेडकर हे लढवताना बघायला मिळतील, या संदर्भात काही बोलणं झालेलं आहे का? कारण की ही जागा जर पारंपरिकरित्या बघायची महाविकास आघाडीकडे तर ती आपल्याला काँग्रेसकडे राहताना बघायला मिळते, या संदर्भात काही बोलणं झालेलं आहे? हे 27 जागांमध्ये पहिली जागा अकोल्याचीच आहे, त्यावर चर्चा होणं शक्यच नाही असं समजतं? असं नाही बघा, ज्या जागांवर चर्चा होणार नाही आहे त्या जागांचा नंबर आणि नावं आम्ही देऊ ना त्यांना। आता किती जागांचा प्रस्ताव तुमच्याकडनं येताना बघायला? 27 जागांचा दिलाय ना आम्ही आज। पण काही जागा तुम्ही म्हणता आहात की ज्याच्यावर डिस्कशन होऊ शकत नाही, यातली अकोला एक जागा आपण म्हणा नाही, आता ती ज्या जागा आहेत ज्याच्या कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही आमच्याकडून, त्या जागांचं नावं, मतदारसंघांचे नावं आणि संख्या आम्ही देऊ त्यांना। आता पण अकोला तर सर आपण म्हणू शकतो ना की जर का प्रकाश आंबेडकर हेच लढवणार, तुमचा बालेकिल्ला आहे, बाळासाहेबच अकोल्यातून लढतात ना किती वर्षापासून, प्रश्नच नाही आहे, त्यावर कॉम्प्रोमाइज नाही आपण असं नाही बघा, ती कॉम्प्रोमाइजची यादी आम्ही सगळे देऊ त्यांना। आता जर का आजची शेवटची बैठक आहे, येत्या काळामध्ये पुन्हा एखादी बैठक तुमच्यासोबत होताना बघायला मिळू शकते जागांसंदर्भात, एकूण जर का बघायचं तर अपेक्षा तुमची आहे, कितपत आहे, काय नेमकं आहे? असं आमची अपेक्षा आहे की महाविकास आघाडीने एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाविरुद्ध लढावं, त्यासाठी आमची त्यांना साथ सदैव राहील। तर हे होते डॉक्टर पुणकर, यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकूण 27 जागांचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे, सोबतच काही जागांमध्ये कॉम्प्रोमाइज देखील होताना बघायला मिळणार नाही। कॅमेरामन तुमचं अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।